नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्या भेटीला. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. तर लग्न झालेल्या बाईची खून असते ती म्हणजे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र. मंगळसूत्र म्हणजेच आपल्या सुवासिनीचं, आपल्या सौभाग्याचं लेणं. आणि आपल्याकडे त्या मंगळसूत्राला एक विशेष असं महत्त्व आहे, एक विशेष असा मान आहे. तर काही अशा डिझाईन्स आज मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करणार आहे मंगळसूत्राच्या, आणि जे मी घेतलेले आहेत मिशोवरून खूपच अफोर्डेबल रेंजमध्ये. खास करून मी तुम्हाला इकडे एडीचे मंगळसूत्र दाखवणार आहेत. सुंदर अशा डिझाईनमध्ये त्यांचे एडीचे जे पेंडंट आहेत, तर त्यांची क्वालिटी कशी आहे किंवा खरंच ते तुम्ही घ्यायला पाहिजे का नाही, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये मिळेल. सो जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. सो आजच्या व्हिडिओ मधलं सगळ्यात जे अफोर्डेबल, सगळ्यात जे स्वस्तातलं मंगळसूत्र आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. तर हे आहे सिंगल चेन मध्ये, हे तुम्ही बघू शकता, आणि खूपच अफोर्डेबल रेंज मध्ये मी हे मंगळसूत्र घेतलेलं आहे. प्रकारे तुम्हाला इकडे हे पिकॉकची अशी डिझाईन मिळते, हे जे पेंडंट दिलेलं आहे ते, आणि सिंगल चेन मध्ये मिळतंय हे तुम्हाला. ठीक आहे. सो असं खूप छान दिसेल हे घातल्यानंतर. आणि त्या मंगळसूत्रासोबत तुम्हाला इयरिंग्स पण त्यांनी इथे दिलेले आहेत. तर इयरिंग्स तुम्ही बघू शकता. तर इयरिंग्स तुम्हाला हे तसेच सेम पिकॉक डिझाईन मध्ये मिळतात. एकदम नाजूकसे असे हे इयरिंग्स आहेत. तर नक्कीच तुम्ही हे पण त्याच्याबरोबर पेअर करू शकता. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मला त्याची क्वालिटी वगैरे खूप चांगली मिळाली आहे. तर जेवढ्या रेंजमध्ये आहे त्याला वर्थ आहे. तुम्हाला आवडत असेल असं नाजूकसं मंगळसूत्र घालायला तर तुम्ही नक्कीच हे घ्यायला काहीच हरकत नाही. सूत्र तुम्हाला दाखवते ते पण तुम्ही बघू शकता. असं लॉंग मध्ये आहे हे, आणि हे डबल चेन मिळते तुम्हाला याच्यामध्ये मंगळसूत्राची. आणि मेन म्हणजे याचं पेंडंट तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिलेलं आहे. एकदम हे बघा, एकदम सुंदर अशी क्वालिटी मिळते तुम्हाला पेंडंटची सुद्धा. तर एकदम नाजूकसं असं हे मंगळसूत्र आहे, खूप सुंदर दिसत आहे. सो सिल्कच्या साड्यांवरती वगैरे तुम्ही हे मंगळसूत्र नक्कीच घालू शकता. आणि तुम्ही बघू शकता ह्याची लेंथ पण एकदम खूप जास्त एकदम लॉंग किंवा खूप जास्त शॉर्ट अशी नाहीये, तर एकदम प्रॉपर अशी लेंथ आहे याची. सो डेफिनेटली एखाद्या नेकलेस किंवा चोकर बरोबर तुम्ही हे मंगळसूत्र मस्तपैकी घालू शकता, खूप सुंदर दिसेल ते. तर मला हे मंगळसूत्र खूप छान वाटलं आणि एकदम छान क्वालिटीमध्ये ते रिसीव्ह झालं. हे सुद्धा तुम्हाला खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मिळून जाईल. तर हे सुद्धा मंगळसूत्र मी हायली रेकमेंड करेन. त्यानंतर मी इथे परत तुम्हाला इकडे एडीचं एक सुंदर नाजूक असं मंगळसूत्र दाखवते. तर बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे आहे. सुंदर असं नाजूक सिंगल चेन मध्ये डेली वेअर साठी वगैरे तर एकदम सुंदर ऑप्शन आहे हा. खूप सुंदर दिसेल हे नाजूकसं मंगळसूत्र. हे मी ऍक्च्युली कॉम्बो मध्ये घेतलं होतं, म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये मला 2 मंगळसूत्र त्याच्यामध्ये मिळाली आहेत. आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये हा दोन्ही म्हणजे हा कॉम्बो मला मिळालाय. त्याच्यामध्ये 2 पेअर मिळतात तुम्हाला मंगळसूत्राचे, वेगवेगळ्या डिझाईन. आणि तशाच ह्याच्यात म्हणजे अशी पेंडंटची डिझाईन आहे तशाच ह्याच्यात तुम्हाला त्याच्याबरोबर इयरिंग्स सुद्धा त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेले आहे अशा प्रकारे. सो नाजूकसे असे हे इयरिंग्स आहेत, तर ते पण तुम्ही हवं तर त्या मंगळसूत्राबरोबर घालू शकता. आणि त्याच्यासोबत जे कॉम्बो मध्ये मला दुसरं मंगळसूत्र मिळालंय ते अशा प्रकारे आहे डबल चेन मध्ये. आणि ह्याचं पेंडंट पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे एकदम. सो हे सुद्धा तुम्हाला एडी मध्ये, म्हणजे जे अमेरिकन डायमंड किंवा आर्टिफिशियल डायमंड जे असतात त्याच्यामध्ये मिळाले. आणि ह्याचं फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे. अशा प्रकारे हे पेंडंट आहे. आणि हे थोडं मगाशी जे दाखवले ते तुम्ही डेली वेअर मध्ये वापरू शकता, ते शॉर्ट मध्ये होतं. हे मंगळसूत्र थोडं तुम्हाला लॉंग मध्ये मिळतं. तर नक्कीच हे सुद्धा तुम्ही कोणत्याही फंक्शन साठी वगैरे एखाद्या नेकलेस खाली नक्कीच घालू शकता, खूप सुंदर दिसेल. दोन्ही मंगळसूत्र मला मिळाले, त्या दोन्हीची क्वालिटी वगैरे खूप छान आहे. तुम्ही नक्कीच याचा विचार करायला काहीच हरकत नाही. त्यानंतर मी इकडे तुमच्यावर शेअर करते एकदम असं ब्युटिफुल असं हे मंगळसूत्र आहे. आणि कोणीही बिलीव्ह नाही करू शकत की हे मिशोवरून मंगळसूत्र घेतलेलं आहे म्हणून. स्वतःच बघा की ह्या मंगळसूत्राची जी फिनिशिंग आहे ना, म्हणजे मगाशी जेवढे पण मी तुम्हाला दाखवले ना मंगळसूत्र, त्याच्यामध्ये तर हे एकदम बेस्ट असं मंगळसूत्र आहे. जेव्हा मी हे बघितलं, आणि हे सुद्धा खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मला मिशोवरती मिळालंय. सो तुम्ही बघू शकता ह्याची डिझाईन सुंदर आहे, त्याची शाईन पण सुंदर आहे, आणि क्वालिटी तर एकदम अमेझिंग आहे याची. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. डबल चेन मध्ये तुम्हाला हे मिळतंय, हे बघा. आणि हे पण असं लॉंग मध्येच येईल.
तर खूप सुंदर दिसतंय हे मंगळसूत्र सुद्धा. मला खूप आवडलं हे मंगळसूत्र. हे तर मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करेन. ह्याच्याबरोबर तुम्हाला काही इयरिंग्स वगैरे असे नाही मिळाले तर हे फक्त मंगळसूत्रच तुम्हाला मिळतं. बट तुम्ही अजिबात डिसअपॉइंट होणार नाही हे परचेस केलं तर. आणि ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या डिझाईन्स पण आहेत. ह्यातलं पण एक डिझाईन मी ऑर्डर केली होती, बट अनफॉर्च्युनेटली मला ते नाही मिळालं. मे बी नेक्स्ट कुठला तरी दुसरा व्हिडिओ मी अजून करेन, त्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर अजून मंगळसूत्राच्या वेगळ्या डिझाईन शेअर करेन, तर त्याच्यात मी डेफिनेटली ते मंगळसूत्र तुम्हाला दाखवेन. बट हे खरंच खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे, तर नक्कीच तुम्ही हे मिशोवरून घ्यायला पाहिजे. त्यानंतर ट्रॅडिशनल लुकवरती जाणारं आणि खास करून आपल्या ज्या मराठमोळ्या आपण लुक करतो, आपण ज्या पैठणीच्या साड्या नेसतो किंवा खानाच्या साड्या नेसतो किंवा त्याच्यावरती आपण जे मराठमोळे दागिने घालतो, जसं की चिंचपेटी किंवा तन्मणी जे आपले नेकलेस वगैरे असतात ते घालतो. सो त्याच्यावरती घालण्यासाठी एक सुंदर असं मंगळसूत्र मी तुम्हाला इकडे दाखवते आणि ते आहे अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचं मंगळसूत्र नक्कीच तुमच्याकडे एकतरी असायला हवं. आपल्या मराठमोळ्या अशा बऱ्याचशा साड्यांबरोबर हे मंगळसूत्र जाईल. इतकं सुंदर हे मंगळसूत्र आहे आणि हे पण थोडंसं लॉंग असं मंगळसूत्र आहे. खूप छान दिसतं हे. त्याच्यावरती छान असा मोत्यांचा तुम्ही एखादा नेकलेस घातला, मनी नेकलेस असतो त्याच्यावरती तर हे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतं. त्याच डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र आहे. ते जे मराठमोळे दागिने असतात त्याच्यावरती अशा प्रकारचं मंगळसूत्र खूपच उठून दिसतं आणि शोभूनही दिसतं. आणि त्या मंगळसूत्राबरोबर तुम्हाला त्यांनी इथे सुंदर असे नाजूक एकदम इयरिंग्स पण दिलेले आहेत सेम त्याच ह्याच्यामध्ये. तर गळ्यामध्ये एखादी ठुशी घातली, तनपणीचा नेकलेस घातलात आणि हे मंगळसूत्र घातलं तर बाकी काही घालायची तुम्हाला गरजच नाही. आपली काठापदराची साडी आणि हे एवढेसे दागिने घातले तरी तुम्ही सगळ्यांमध्ये अगदी सुंदर आणि उठून दिसाल, ह्याच्यात काहीच शंका नाही. तर हे मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. त्यानंतर मी इकडे तुमच्यावर शेअर करते ते म्हणजे आजच्या व्हिडिओमधलं आणि मला सगळ्यात जास्त आवडलेलं मंगळसूत्र, आणि ते बघून तुम्हालाही खूप आवडेल आणि तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे ही पेंडंट आहे ह्याचं आणि खूप सुंदर असं ह्याच्यावरती काम दिलेलं आहे त्यांनी. अशा प्रकारे पूर्ण पिंक आणि ग्रीन अशा ह्याच्यामध्ये स्टोन मध्ये पूर्ण हे मंगळसूत्र आहे आणि 4 लाईन मध्ये आहे हे मंगळसूत्र अशा प्रकारे. ते नक्कीच हे घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसेल हे मंगळसूत्र. तर मला तर हे मंगळसूत्र जेव्हा मी मिशोवरती बघितलं तेव्हाच मला हे खूप आवडलं होतं आणि हे तर मी तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही घ्या. खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे, तुम्ही बघू शकता. ह्याचं पेंडंट मेन म्हणजे खूपच सुंदर आहे. या मंगळसूत्रासोबत जे इयरिंग्स मिळाले ते तुम्ही बघू शकता किती सुंदर असे डिझाईन आहे. जशी त्या मंगळसूत्राच्या पेंडंटची आहे तशीच ही सुद्धा आहे. एकदम असं छान असं ते मंगळसूत्र आणि त्याच्यासोबत हे जेव्हा इयरिंग्स तुम्ही पेअर कराल आणि एखादा नाजूकसा असा तुम्ही गळ्यामध्ये हलकासा असा स्टोनचा नाजूकसा नेकलेस घातलात ना तर एकदम मस्त लुक मिळेल. तर नक्कीच हे मंगळसूत्र मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. कसे वाटले तुम्हाला हे मंगळसूत्राचे डिझाईन्स? जे मला चांगले वाटले आणि ज्यांची क्वालिटी चांगली वाटली तेच मी तुमच्याबरोबर इकडे शेअर केलेले आहेत. माझे 2-3 मंगळसूत्राचे डिझाईन्स ऑलमोस्ट कॅन्सल झाले, ते माझ्यापर्यंत पोहोचलेच नाहीत आणि मला हा व्हिडिओ करायचा होता केव्हापासून. सो मी आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. सो नेक्स्ट पुन्हा मी मंगळसूत्राचा एक वेगळा डिझाईनचा व्हिडिओ डेफिनेटली तुमच्यासाठी घेऊन येईन. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असाच छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.